नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवट जवळ येत असताना सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधी सूचनांची उत्तरं अद्याप प्रलंबित आहेत. यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की काही लक्षवेधी सूचनांचे उत्तर सभागृहात मांडले जातात, तर काही उत्तरं ही सभागृहाच्या अंतिम दिवशी पटलावर ठेवली जातात. तथापि काही अधिवेशनांपासून ही प्रथा दिसत नसल्याचं ते म्हणालेत. सुधीर मुनगंटीवार म्हणालेत की विधानसभा अध्यक्षांनी याआधी 30 सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं होतं. त्यानुसार 229 स्वीकृत लक्षवेधींपैकी 292 निवेदनं ही प्राप्त झाली. उर्वरित लक्षवेधींची उत्तरं देण्यात आली नाहीयेत. यावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत की सुधीर मुनगंटीवारांनी मांडलेला मुद्दा हा योग्य आहे. अधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या निर्देशांचे पालन केले पाहिजे. जर कोणत्याही अधिकाऱ्याला असं वाटत असेल की पीठासनाच्या निर्देशांचं पालन करणं आवश्यक नाही, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याचवेळी नार्वेकर यांनी असा इशारा देखील दिला की जर उद्या अधिवेशनाच्या संपाच्या आधी प्रलंबित लक्षवेधी सूचनांची उत्तरं दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल. मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर मोठे भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला वाटतं की कोणामध्ये फार काही नाराजी असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटतं की जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं. मुंबई महापालिकेत विकासमुख आणि पारदर्शक शासन आणणं, त्याकरिताच आम्ही महायुतीचा निर्णय केला. त्याचबरोबर भाजप फक्त 55 जागांची मागणी का करेल? शेवटी भाजप हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. अशी अजून कुठलीही मागणी केली नाहीये. कल्याण डोंबिवलीत मागच्या वेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्ही तिथे प्रमुख पक्ष आहोत आणि तिथे 2च प्रमुख पक्ष आहेत, एक शिवसेना आणि दुसरा भाजपा. बाकी तिसऱ्या पक्षाचं तिथे फार काही अस्तित्व नाहीये. आम्ही आसपासच बसून तिथे जागा वाटप करू असंही फडणवीस यावेळी म्हणालेत. मात्र या वक्तव्यामुळे शिंदे गटात थोडीफार नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. आजारपणातून बाहेर पडताच खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली तोफ ही भाजपवर धडाडली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचं स्पष्ट केल्यानं संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त करत या राज्याचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय. तर देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतोय अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर त्यावर मिंदे गटाचा एकही आमदार त्याविरोधात उभा ठाकला नाहीये. म्हणजे हे अमित शहांचे मिंदे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधील एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो, तर तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसून आहात का? लोळागोळा होऊन आहात का? याचा अर्थ अमित शहा यांचा मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याला तुमचा छुपा पाठिंबा आहे का? अशी जहरी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. तर काँग्रेसच्या विदर्भातील काही नेत्यांनी देखील याला दुजोरा दिल्याने राऊतांनी काँग्रेस नेत्यांनाही खडेबोल सुनावलेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलं आणि मुली पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अनेक प्रकरणांमध्ये मुलांचा अद्यापही पत्ता लागलेला नाहीये. या गंभीर मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संताप व्यक्त केलाय. हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री उपस्थित नसल्याने चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच संसदेत वंदे मातरम सारख्या विषयांवर दीर्घ चर्चा होत असताना मुलांच्या सुरक्षिततेसारख्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यातील तणावामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात निर्माण झालेला राजकीय संघर्ष मिटवण्यासाठी अजित पवारांनी ठोस भूमिका घ्यायची ठरवलं. यावर भरत गोगावले आणि उदय सामंत यांच्याशी बैठक करून या बैठकीत दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. तर गोगावले आणि सामंत यांच्यात चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याशीही संवाद साधला.
या चर्चेतही वाद वाढायला नको, खबरदारी घ्यावी अशी सूचना देण्यात आल्याची माहिती अजित पवारांकडून अनौपचारिक पद्धतीने देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन चिघळल्याने शेतकरी आता थेट पंढरपूरकडे निघालेत. थंडीत सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचं आंदोलन सुरू असताना आमरण उपोषणाला बसलेले समाधान फाटे यांची तब्येत आज 6व्या दिवशी अत्यंत खालावल्याने आता राज्यातील शेतकरी नेते पंढरपूरकडे निघालेत. ऊसाला 3,500 रुपये पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी गेले 6 दिवसांपासून समाधान फाटे आणि त्यांचे 3 सहकारी वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणाला बसलेत. दरम्यान 6व्या दिवशी त्यांची तब्येत खूपच जास्त खालावली असून त्यांनी उपचार घेणं आजपासून थांबवलंय. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकही साखर कारखाना हा चालू न देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या 40 एकर जमीन विक्री प्रकरणात शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात अजित पवारांवर विरोधकांनी हल्ला चढवलाय, कारण पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाहीये. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी एका अनौपचारिक चर्चेत म्हटले की या जमीन व्यवहारात अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली असती आणि गडबड असल्याचं लक्षात घेतल्यास योग्य पाऊल उचलली असती तर हे सर्व प्रकार घडले नसते. त्यामुळे अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर हे अधिकाऱ्यांवर फोडलेत. या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात अजित पवारांची भूमिका चुकते आणि त्यांना अधिकाऱ्यांवर खापर फोडण्याचा अधिकार नाहीये, असं देखील दमानिया यांनी यावेळी म्हटलंय. रविवारी 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांचे प्रवासाचे वेळापत्रक हे प्रभावित होईल. रेल्वे प्रशासनाने काही अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगा ब्लॉक जाहीर केलाय. ठाणे ते वाशी या मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत सर्व लोकल सेवा या रद्द राहतील. यामुळे या मार्गावर कोणतीही लोकल ट्रेन धावणार नाही. मध्य रेल्वे माटुंगा ते मुलुंड 11:05 ते 3:45 वाजेपर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. यामुळे जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि प्रवासाचा वेग कमी होईल. पश्चिम रेल्वे बोरिवली ते गोरेगाव 10 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे आणि यामुळे काही लोकल गाड्या रद्द होणार आहेत आणि काही गाड्या या जलद मार्गावर धावतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आपला प्रवास करावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलंय. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन भोईर यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उपोषणस्थळी प्रकृती खालावली आणि त्यामुळे त्यांना तात्काळ माँसाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अधिक खराब झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वाशी इथल्या एका रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं आणि त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाकडून योग्य आणि तात्काळ प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे. घणसोली इथल्या ऐतिहासिक मंदिर आणि परिसराच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू असून 1972 मध्ये सिडकोने जमीन बिल्डरला विकली आणि ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे. मंदिर 1936 मध्ये स्थापित झालं आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व होतं. तसेच परिसरातील 300 झाडांची हिरवीगार वसुंधरा देखील धोक्यात आहे. घनश्याम मडवी यांचे म्हणणं आहे की इतिहास, धर्म आणि निसर्गाचा नाश सहन करणार नाही. फुटबॉलचा जादूगार आणि अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी भारतात येताच चाहत्यांचा उत्साह शिखरावर पोहोचलाय. 3 दिवसांच्या गोट इंडिया टूर या 2025 ची सुरुवात कोलकात्यापासून झाली असून शनिवारी पहाटे सुमारे 2:30 वाजता मेस्सी कोलकात्यात पोहोचलाय. एअरपोर्टपासून सॉल्ट लेक स्टेडियमपर्यंत मेस्सीच्या स्वागतासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. आपल्या लाडक्या स्टारची केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहते रात्रभर थांबून होते. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्यादरम्यान मोठा गोंधळ झाला. मेस्सी या कार्यक्रमात केवळ काही मिनिटांसाठी उपस्थित राहिला आणि अचानक निघून गेला, ज्यामुळे त्यांचे चाहते संतप्त झाले. अनेकांनी 10,000 रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक खर्च करून तिकीट घेतलं होतं, मात्र त्यांना मेस्सीला प्रत्यक्ष पाहता आलं नाही.
समर्थकांनी आयोजकांवर आणि मेस्सीवरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या गोंधळामुळे स्टेडियम परिसरात बाटल्या आणि खुर्च्यांची फेकणारी दृश्य दिसली. चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आयोजकांच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केला. आम्ही जे तिकीट घेतलं ते आमचे पैसे आणि वेळ वाया गेलं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी.